जी.आर पाहिजे असेल तर त्यांच्या व्हॉट्सअपला मी पाठवते. ठीक आहे चालतंय. त्यांना केस आणि त्यांनी मला असं म्हणतात गावात मॅडम कुणीच कर वसुली भरत नाही, पण ते कर वसुली करण्याचं काम त्यांचं आहे, आपलं नाही. त्या लोकांमुळे आपल्या दिव्यांगाचं नुकसान व्हायला लागलं. बरोबर आहे का? अजून दुसरी काय अडचण आहे? त्यांना सांगितलं मी तसं, त्यांनी मला सांगितलं वरून तुमच्याकडे जर तसं इंटिमेशन आलं तर आम्ही त्यांना पहिले प्राधान्य देऊ. काय सर बरोबर आहे की नाही? प्रस्ताव आमच्याकडे आणून द्या, आम्ही पहिल्यांदा ठरवू म्हणजे आता परत प्रस्ताव आलेला नाही तुमच्याकडे अजून परत? आपल्या मार्फत आलेलं आहे का कुठं वरी? आता तुम्हाला सांगू का, आनंदी साहेबांनी दिव्यांगासाठी खूप छान योजना काढल्या. त्या योजनेमध्ये प्रत्येक दिव्यांग बसवला जाईल. अशा काही योजनेमध्ये जिथं जिथं दिव्यांग बसवता येतील तिथं तिथं आम्ही ग्रामसेवक आणि सरपंचांना सांगणारच आहे, त्यांच्याकडे ठराव तुम्हाला घेऊन देणारच आहे. आणि पुढे मिळवे साहेबाला पण आम्हीच बोलणार आहे. बरोबर आहे. प्रत्येक एका अपंगाकडे प्रत पाहिजे त्याची, प्रत्येक अपंग त्याचा प्रश्न कोण अपंग त्यांनी काय म्हणणार, मला पुरावा पाहिजे. माझं पंचायत समितीला तक्रार झाली मोठ्या अधिकाऱ्यासोबत, ते म्हणते मला पुरावा दे, घरपट्टी नळपट्टी कुठल्याही आपण त्यांना जी.आरच्या कॉप्या सगळ्यांना देऊ. घरकुलाचे जी.आर असते, पाणीपट्टी नळपट्टीचे जी.आर असते, सगळे जी.आर आपण त्यांना कॉपी काढून देऊ. अजून काय? हेच आमचं म्हणणं आहे. 5% निधी असंच की आपल्याकडे पाटील सर 10-15 वर्ष वाटप केलंय का माझं? वाटप आपल्या अगोदर रजिस्टर असं नाही देत. 5% म्हणून जातो मी. एक मिनिट ऐका, तुमचं रजिस्टर भरण्यापुरते काम करू नका, मी काय म्हणतो ग्रामपंचायतला 5% निधी काढलाच नाही. आता पोलीस काढलं काढलाच नाही. ग्रामपंचायत केव्हा स्थापन झाले? स्थापन कधी झाले आणि कायदा कधी लागू झाला? ठीक आहे, जे झालं असेल ते झालं असेल. ते पुराणे कोण ग्रामसेवक सरपंच आहेत आम्ही त्यांच्याशी बोलू, तो पण विषय नाही. पण आता येणाऱ्या काळामध्ये जे काही राहिलेला निधी असेल तो निधी तुम्ही वाटप करावा असं दोन शब्द त्यांना बोला तुम्ही. नाही आम्ही 100% वाटप करू. आमच्या हक्काचं उपसरपंचाला सांगितलं तर आमचं नाही 100% करू. सरपंच साहेब एवढं बी केलात तर आम्ही तुमच्या पाठीशी आहेत. धन्यवाद.